पहिला सामना मात्र मानाचा प्रारंभीचा सामना पाहायला मिळेल. माने सरकार कळंबोली विरुद्ध वन सोल्युशन असा पहिला सामना मात्र आपल्याला रफ अँड टफ फाईट पाहायला मिळेल. नाणेफेकीचं कौल देखील लागले वन सोल्युशन संघाच्या बाजूने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले ते माने सरकार 11 कळंबोली या संघाला. तर मी या कळंबोली संघाच्या खेळाडूंना विनंती करत की आपण सलामीची जोडी चला माने सरकार 11 कळंबोली संघ आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये रवाना करायची आहे. आधीच सामन्यांना भरपूर उशीर झालाय. टायमिंग आपण पाहतोय 11च्या जबल मात्र जाऊन पोहोचलंय. आणि या दोन्ही संघांना विनंती असेल की आपले 12वे प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र रवाना करायचे. वन सोल्युशन संघ आणि माने सरकार कळंबोली संघ दोघांना विनंती असेल की आपण आपले 12वे प्रतिनिधी मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे आणि या सलामीची जोडी देखील पाठवायची आहे. माने सरकार 11 कळंबोली संघ. पहिली मॅच आरंभीचा सामना पाहायला मिळेल मैदानामध्ये. क्रिकेटचा रणसंग्राम महायुद्ध महामेळावा या मैदानावर पाहायला मिळेल. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक आपण पाहतोय. या मुख्य आयोजक आपण पाहतोय रचित जितेंद्र पाटील यांच्या विद्यमानाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. तब्बल 1,00,000 रुपयाचं मानधन प्रथम पारितोषिकासाठी दिलं जात आहे. म्हणजे एक वेगळी आणि आगली मोठी स्पर्धा ही आपल्याला अनुभवायला मिळते. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही लाईव्ह कव्हरेज केली जाणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सर्वांचं आपण पुन्हा एकदा या स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषकामध्ये मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करूया. चला कळंबोली संघ तुम्ही खूप उशीर करता कारण की या टॉस केव्हाचा झालाय. आपली सलामीची जोडी प्लीज रवाना करा. आणि या दोन्ही संघांचे 12th मॅन या ठिकाणी असणं तेवढंच गरजेचं असेल. याची नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. नक्कीच आपण पाहतोय आपल्या संवेद मात्र जोडले गेले तर स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये कांचनजी पालकर साहेब त्यांचं देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करणार आहोत. नक्कीच एक मोठं नाव आहे रायगड क्रिकेट असोसिएशन मध्ये. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात आणि केवाले गावचे उपसरपंच म्हणून देखील ते आहेत. त्यांचं देखील मनापासून स्वागत असेल. नक्कीच येणाऱ्या पुढच्या फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचे देखील टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. अगदी 5 दिवसाची शृंखला त्यांच्या विद्यमानाने आयोजित करण्यात येणार आहे. डे नाईटच्या स्वरूपात असेल स्पर्धा. नक्कीच कोणत्या संघाला एंट्री हवी असेल तर त्यांच्याशी संपर्क मात्र आपण साधू शकता. फोर्टी प्लस ची लढत आज या मैदानावर आपण अनुभवणार आहोत. पहिला प्रारंभीचा सामना आणि आरंभीचा सामना या मैदानावर पाहायला मिळेल. पहिला सामना असेल माने सरकार 11 कळंबोली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो वन सोल्युशन हा संघ. तर चला कळंबोली संघ आपण आपले 2 खेळाडू मैदानामध्ये पाठवायचे. सलामीची जोडी आपण रवाना करायची आहे. आधीच सामन्याला उशीर झालाय. हा क्रिकेटचा रणसंग्राम महामेळावा आपल्याला पाहायला मिळतो. तब्बल 22 जानेवारी ते 26 जानेवारी या 5 दिवसांमध्ये मात्र ही घडवली जाणारी स्पर्धा. आज या स्पर्धेचा मात्र
चौथा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. चौथ्या दिवसामध्ये सर्व 40+ खेळाडूंना संधी मात्र या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ते आपले मुख्य आयोजक जितेंद्र पाटील यांच्या विद्यमानाने त्यांचं देखील मनापासून आभार मानावं तेवढं कमी असेल. तर पाहतोय आपण पहिल्या मॅचला मात्र काहीच कालावधीनंतर सुरुवात पाहायला मिळेल. वन सोल्युशन संघ आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी आला नाहीये. 12th मॅन आपण रवाना करायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नक्कीच सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. माने सरकार 11 कलंबोली संघाची सलामीची जोडी अजित पाटील आणि संतोष मदने सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. बराचसा अनुभव, दांडगा अनुभव त्यांच्याकडे असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतोय बामण डोंगरी संघाचे एक मोठं नाव तेजस म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक स्वागत करूया. बामण डोंगरी संघाचं एक मोठं नाव पाहायला मिळतंय. त्यांच्या देखील विद्यमानाने मोठमोठ्या स्पर्धा बामण डोंगरी गावात देखील आयोजित केल्या जातात. त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. अजित पाटीलकडे आपण पाहिलं लेदर टेनिस क्रिकेटचा अनुभव मात्र त्यांच्याकडे पाहायला मिळतोय. लेदर क्रिकेटचा एक दांडगा अनुभव. पहिली मॅच या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. माने सरकार 11 कलंबोली विरुद्ध वन सोल्युशन हा संघ पाहायला मिळेल. वन सोल्युशन संघाने प्रथमतः नाणेफेकीचं कौल मात्र जिंकलंय आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आणि प्रथमतः मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते माने सरकार 11 कलंबोली या संघाला. दोन्ही संघ देखील तेवढ्याच ताकदीचे तेवढेच कर्तबगार संघ असतील. चला पंच, आपण अलर्ट करायचे खेळाडूंना, फारसा उशीर घेऊ नका, नाहीतर षटकामध्ये कपात केली जाईल. 4 षटकांची मॅच मैदानामध्ये खेळवली जाईल असं आयोजकांकडून मात्र या ठिकाणी डिसिजन आलाय. 5 दिवसांचे हे महासंग्राम, महामेळावा, क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला पंच, सामना सुरू करायचा आहे, काय उशीर करू नका. षटकामध्ये कपात केली जाईल. 11 वाजता ठीक पहिला चेंडू मात्र मैदानामध्ये पडला गेला पाहिजे. एक मोठी स्पर्धा आपण अनुभवताना या स्पर्धेमध्ये कोणताही गालगोट मात्र लागला गेला नाही पाहिजे, याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. आणि सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची, जो सीमारेषेला जो पडदा लागलेला आहे ना, तो मात्र षटकाराचा बाउंड्री लाईन म्हणून ती या ठिकाणी दिली गेली आहे. आपण याच्यावर नोंद मात्र दोन्ही संघांनी घ्यायची आहे. जर तुमचा पाय देखील कुठला शरीराचा अवयव देखील त्या पडद्याला टच होतोय तर मोठा फटका दिला जाईल. वन सोल्युशन संघ, तुमचा 12th मॅन अजूनपर्यंत इथं उपस्थित राहिला नाहीये. कोण नाव
अली मात्र सज्ज असेल बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन आणि समोर असेल फलंदाज अजित पाटील. लेदरचा मोठा अनुभव त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या समवेत मात्र नॉन स्ट्राईक एंडला मात्र उभा असेल तो संतोष मदने. संतोष मदने या अजित पाटील सलामीची जोडी आक्रमक फलंदाज दोघे देखील आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल गोलंदाज अली. सामन्याला होतीये सुरुवात. पंचांचा आलाय ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू मात्र डिलिव्हर करणार तो अली. अलीचा पहिला चेंडू आडव्या बॅटने या ठिकाणी एज घेऊन मात्र डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होते. पहिलं P1चं षटक हाताळत असताना अलीची मात्र चांगली सुरुवात पाहायला मिळते. एकेरीने मात्र या ठिकाणी खातं ओपन केलं जात आहे ते टीम माने सरकार 11 कलंबोली या संघाचा. एक धाव जोडली गेली आहे. अली पहिला चेंडू त्याने डिलिव्हर केला आणि स्ट्राईक रोटेशनचं काम मात्र घडलं गेलंय. संतोष असेल ऑन स्ट्राईक. संतोष साठी हा चेंडू आपण पाहिला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न शरीराचा वेध देखील घेतला परंतु काही घडलं नाही आणि 22च्या स्वरूपात मात्र ही एकेरी धाव जोडली जाते. एका धावेने मात्र संघ पुन्हा एकदा पुढे सरसावेल तो 2 या आकड्यावरती. 5 षटकांची मॅच. P1चं पहिलं षटक. सर्कलचं रेस्ट्रिक्शन देखील या मैदानावर पाहायला मिळते. 2 खेळाडू सीमारेषेच्या लगत पाहायला मिळतात. अली पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये. चेंडू बॅक टू द बॉलर मात्र गॅदर केलंय आणि या ठिकाणी विकेटचा पतन झालंय. पहिला हादरा पहिला दे धक्का मात्र प्राप्त झाला तो माने सरकार 11 कलंबोली या संघाला. ज्याचं नाव मोठं होतं तो अजित पाटील माघारी मात्र परततोय आणि पहिला दे धक्का प्राप्त झाला. पहिला हादरा या ठिकाणी प्राप्त झाला तो माने सरकार 11 कलंबोली या संघाला. अजित पाटील ज्याच्याकडे लेदरचा मोठा अनुभव होता तो मात्र माघारी परतला. तर नवीन फलंदाज इनॅट नंबर 3 वर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल सतीश थोरात. 1 डाऊन आलेला फलंदाज. पहिल्या षटकामध्येच अजितची विकेट मात्र गमवली आहे ती माने सरकार 11 कलंबोली या संघाने. म्हणजे कुठेतरी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल अली या गोलंदाजाची. कारण की पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आली. तदनंतर दुसरा चेंडू आपण पाहिला. शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. त्या चेंडूवर 22च्या स्वरूपात 1 धाव आली. 3 चेंडूंचा खेळ या षटकातील समाप्त झालाय. 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. नवीन फलंदाज सतीश थोरात आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक असेल. 1 डाऊन लावलेला फलंदाज. त्यांना मात्र क्रीजवर राहणं तेवढंच गरजेचं असेल आपल्या संघासाठी. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. अली चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं P1चं षटक हाताळत असताना कोणता मोठा फटका अद्यापर्यंत कन्वर्ट करून देत नाहीये. म्हणजे गोलंदाजी कशी असावी त्याचं जिवंत आणि जागतं उदाहरण मात्र स्पष्ट करतोय गोलंदाज अली. अलीने हा चेंडू आपण पाहिला अगदी ब्लॉकल पद्धतीने हँडल केला. जर थोडस देखील चुकी होत असते तर चेंडू फुलटॉस जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. या ठिकाणी हा चेंडू पाहिला पुन्हा एकदा. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिला. यष्टीरक्षक चुकी करतो. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. 4 धावे करता आलेला हा चौकार पाहायला मिळाला. त्या 4 धावींच्या मदतीने टोटलचा आपण जर विचार केला तर टोटलला जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. कांचनजी पालकर आपल्या संवेद मात्र जोडले गेले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आपण करूया. जितेंद्र पाटील स्मृती चषक आपण पाहतोय. रचित जितेंद्र पाटील यांच्या विद्यमानाने आयोजित करण्यात आलेली तब्बल 1 लाखाची मानाची आणि अभिमानाची ही स्पर्धा. या ठिकाणी स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतंय. ज्या ठिकाणी चेंडू जर निसटला असता तर चौकार नक्कीच पाहायला मिळाला असता. परंतु 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात आणि या चेंडूवर ही 1 धाव प्राप्त झाली. एका धावेच्या माध्यमातून टोटल जाऊन पोहोचलंय ते 8 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या मैदानावर झालाय समाप्त. अलीने एक गडी मात्र गारद केलाय तो माने सरकार 11 कलंबोली या संघाचा. जो की आक्रमक मैदानामध्ये ठरला असता तो अजितला मात्र माघारी परतवलंय. चांगलं षटक राहिलंय ते 1 सोल्युशन या संघाच्या बाजूने. त्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकून
का गोलंदाजीचा निर्णय स्वीकारला त्याचं मात्र जिवंत आणि जागता उदाहरण मात्र स्पष्ट केलंय गोलंदाज अली याने. संदीप पहिलं P1चं षटक समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अलीने मात्र प्रभावित केले त्याच्या गोलंदाजीच्या शैलीने. अगदी कोणताच मोठा स्ट्रोक त्याने कन्वर्ट करून दिला नाहीये. आता दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज असेल. संदीप असेल बॉलिंग ट्रॅकवरती. त्याच्या वाटेला मात्र वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक मात्र असेल. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल संतोष मदने असेल, जो की सलामीला आलेला फलंदाज. त्याच्याकडून देखील अपेक्षा असतील माने सरकार 11 कलंबोली संघाला त्याच्या बॅट मधून मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतील. या ठिकाणी पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने डिलिव्हर केला. एक धाव त्या ठिकाणी प्राप्त झाली. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, त्याने कोणती चुकी केली नाहीये. 40+ सामने आपण पाहतोय. 40+च्या तालुका ओपन गटामध्ये आज सर्व खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. आज एक मोठी संधी उपलब्ध करून देण्याचं काम मात्र रचिता रवींद्र पाटील आणि जितेंद्र पाटील यांनी केलंय. हा चेंडू आपण पाहतोय उंचसा गेलेला चेंडू बिहाइंड द विकेट. शॉर्ट लेगचा खेळाडू कोणती चुकी करणार नाहीये आणि या षटकामध्ये मात्र दुसरा गडी मात्र गारद झालाय. तो माने सरकार 11 कलंबोली संघाचा एक मोठा हादरा प्राप्त झाला, जो की 1 डाऊनला आलेला फलंदाज सतीश थोरात मात्र माघारी परततोय. नक्कीच शॉर्ट लेग मध्ये चांगला झेल त्या ठिकाणी टिपला. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिला संतोष मटकर यांनी कोणती चुकी केली नाहीये. एवढा कधी रागावला नाही तुमच्या टुर्नामेंटला, तुम्ही आज रागावता यार. 100ला आवाजला कोण गेला? आम्ही फक्त 10 होते तेव्हा फिल्डिंगला गेलो तेव्हा. विजय सरनेम काय? न्यू बॅट्समन विजय आपण मैदानामध्ये इन होताना पाहतो. इनॅट नंबर 4 वर आलेला हा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल विजयसाठी. अगदी खोला टपलेला चेंडू आपण पाहिला. लाऊड अपील पंचांकडे केली जाते. पंचांचा काय डिसिजन असेल तो आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. आणि या पंचाचं बोट मात्र आकाशाकडे आलंय. आता जो की नवीन फलंदाज विजय देखील मैदानामध्ये इन होतोय, त्याला देखील माघारी परतवण्यामध्ये मात्र यशस्वी ठरलाय गोलंदाज संदीप. आपण पाहतो बॅक टू बॅकच्या 2 चेंडूवर 2 महत्वाचे विकेट, 2 मोहरे मात्र त्याच्या माध्यमातून टिपले गेले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. दुसरं षटक हाताळत असताना सलगच्या 2 चेंडूवर 2 विकेट त्याने मिळवले. तो गोलंदाज आपण पाहतोय संदीप. चांगली कामगिरी म्हणावी लागेल. विजय मात्र आता बाद झालाय आणि टोटलचा जर आपण विचार केला 9 धावा धाव पटलावर आपल्याला पाहायला मिळतात. टोटल मात्र अद्यापर्यंत त्याच ठिकाणी स्थिरावलेली आपण पाहतो. पहिल्या षटकामध्ये अलीने मात्र एक गडी गमावला आणि त्याने मात्र फक्त आणि फक्त धावा खर्च केला ते 8. आणि या षटकाचा जर आपण विचार केला संदीपचं हे षटक अगदी चांगलं ठरताना पाहायला मिळतंय. नेक्स्ट मॅच असेल SP स्टार गजानन 11 मुलुंड आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल तो श्री मोटर्स बोरिवली संघ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. पहिला ऑफिशियल कॉल मात्र आपल्यासाठी असेल. दोन्ही संघ जिथे कुठे असाल आपण मात्र या ठिकाणी टॉस करण्यासाठी यायचंय. आपण रिपोर्टिंग करायचं या ठिकाणी. SP गजानन 11 मुलुंड संघ त्यांच्या विरोधात फाईट करेल श्री मोटर्स बोरिवली संघ. तिसरं षटक संपण्याच्या अगोदर तुमचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं असेल, याची नोंद मात्र दोन्ही संघांनी घ्यायची आहे. वळूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. सामना आपण पाहतोय
माने सरकार 11 कलंबोली त्यांच्या विरोधात मात्र फाईट करतोय वन सोल्युशन संघ या ठिकाणी जर टोटलचा जर आपण विचार केला अद्यापर्यंत 11 धावा धावपटलावर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रोग्रेस वरती असताना गोलंदाज संदीप याची चांगली कामगिरी पाहायला मिळते. संदीपने अगदी गोलंदाजीच्या शैलीने मात्र प्रभावित केलंय. ऑन स्ट्राईक आपल्याला फलंदाज पाहतोय आपण मंगेश असेल ऑन स्ट्राईक जो की नवीन आलेला फलंदाज. कार्पेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह केलेला फटका आणि आजच्या दिवसातील पहिला चौकार मात्र आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मंगेशच्या बॅट मधून आलेला हा दुसरा चौकार. माफ करा थोडीशी चुकी आमच्या माध्यमातून झाली आहे. चला नेक्स्ट मॅच असेल एसपी स्टार गजानन 11 मुलुंड संघ त्यांच्या विरोधात फाईट करेल श्री मोटर्स बोरिवली संघ. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं. नाणेफेकीचं कौल या ठिकाणी केलं जाईल. या ठिकाणी आडव्या बॅटने हा स्ट्रोक कन्वर्ट केला. आलेला हा दर्जेदार एक माइटी हिट चौकार आपल्याला पाहायला मिळाला. वरती बसा ना खाली बसा त्यांचं ऑब्जेक्शन तुमच्या होतं. आता मला रागून तो वरती बोलवला आता मी काय आपण नाही नाव तर सांगितलंय. नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली आहे आणि एसपी स्टार गजानन 11 मुलुंड संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलाय. आपण या ठिकाणी यायचंय. श्रेयस इंदुलकर आपण पाहतो एक स्टार खेळाडू त्यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि मुलुंड संघाचं कर्णधार देखील त्यांचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. तर मी श्री मोटर्स बोरिवली संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण देखील नाणेफेक करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. या ठिकाणी पूल गेलाय आणि पूल ठरलाय सक्सेसफुल. आजच्या इनिंग मधला हा पहिला षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज संतोष मधनेच्या बॅट मधून आलेला हा पहिला धमाका षटकार. तर मी श्री मोटर्स बोरिवली संघाचा ग्लेन वैती असतील त्यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं. नाणेफेकीचं कौल मात्र आपल्या दोन संघामध्ये केलं जाईल. ग्लेन वैती आपण कुठे असाल आपण यायचंय. तुम्हाला कॉल असेल नाहीतर आयोजकांचा काय डिसिजन असेल त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. परंतु मैदानामध्ये काय घडतंय अगदी या संतोष मधने आता मात्र बरसलाय. आगीचे गोळे मात्र तो मैदानामध्ये बरसवतोय. या तळपत्या उन्हामध्ये त्याची बॅटिंग मात्र बॅट मात्र तलपते. अगदी भात्यामधून जशी काय या तलवार बाहेर काढली जाते ना तसे मोठे स्ट्रोक तो कन्वर्ट करतोय आणि बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार आपण त्याच्या बॅट मधून पाहिला. अगदी सलामीला आलेला फलंदाज तेवढीच आक्रमक फलंदाजी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळते. टोटल आपण पाहतो 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. गोलंदाज अली मात्र कुठेतरी आता खराब कामगिरी करताना पाहायला मिळतं. पहिले षटक त्याच्या माध्यमातून चांगलं राहिलेलं परंतु या षटकामध्ये आक्रमक रवैया मात्र धारण केलाय तो संतोष मधने यांनी. एक धाव तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दिसत नाही. अगदी सेन्सिबल क्रिकेट. दोन मोठे फटके आल्यानंतर मात्र सिंगल डबलला देखील प्राधान्य दिले जाते. हे 40+ वैशिष्ट्य आहे कारण की त्यांच्या माध्यमातून नेहमी आपण पाहतो सिंगल डबलला देखील तेवढंच प्राधान्य दिले जाते. कारण की आता यंग टॅलेंट आपण पाहिलं जो कोणी येतो तो मात्र मोठा फटका षटकार किंवा चौकार डिलिव्हर करण्यासाठी पाहतो. परंतु तसं या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळत नाही. सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व दिलं जात आहे या खेळाडूंच्या माध्यमातून. अली थोडासा महागडा ठरताना या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्या गोलंदाजीवर आपण पाहिले अद्यापर्यंत 2 षटकार 1 चौकार आणि 1 सिंगल मात्र या षटकामध्ये येताना आपण पाहिली. अली मात्र पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल आणि ऑन स्ट्राईक मात्र मंगेश आपल्याला पाहायला मिळेल जो की इनॅट नंबर 5 वर आलेला हा फलंदाज. आणि मी श्री मोटर्स बोरिवली संघाच्या कर्णधाराला ग्लेन वैतीला
विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचंय. तदनंतर आयोजक जो निर्णय देतील त्याला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. परंतु या ठिकाणी मैदानामध्ये काय घडतंय, अली ज्याच्यावर मात्र आक्रमण चढवलेलं, परंतु त्याने शेवटच्या चेंडूवर एक विकेट मात्र गमावली आहे. मंगेशला मात्र माघारी परतवण्यामध्ये यशस्वी ठरलाय. तो फलंदाज मंगेश बॅक टू द पवेलियन. मंगेशच्या ज्याच्या बॅट मधून मात्र एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला, तो मंगेश मात्र माघारी परतलाय. आतापर्यंत विकेटचा जर आपण विचार केला तर 4 विकेट गमावलेत. ते टीम माने सरकार 11 कलंबोली या संघाने महत्वाचे 4 गडी मात्र गमावलेत. आता बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल दत्ता मात्र आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असेल. आणि समोर फलंदाज असेल तो संतोष मदने, जो की आक्रमक आजच्या दिवसामध्ये ठरलाय. आणि जे मैदानामध्ये आपण पाहतोय मुख्य जनावर आपल्या गोमाता आहेत, त्यांना मात्र या ठिकाणी बाहेर काढायचं. पंच आपण थोडस सहकार्य करा. श्वान आपण पाहतोय, मुख्य जनावर या मैदानावर आपण पाहतोय. तर 4थ्या षटकाला होती सुरुवात. बॉलिंग ट्रॅकवर दत्ता आपण पाहतोय. पहिला चेंडू संतोष साठी, या घुटना टेक तमाशा देख चेंडू आलाय मिडविकेट सीमा रेषा पार. संतोष मदनेचा अजून एक धमाका षटकार. काय अप्रतिम फलंदाजी त्याच्या माध्यमातून स्वीकारली जाते. टोटल आपण पाहतो 38 या आकड्यावरती संतोष मदने मात्र आता मैदानामध्ये बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ताच्या पहिल्या चेंडूवर त्याने आक्रमण केले. या ठिकाणी स्लोवर डिलिव्हरी, पुन्हा एकदा स्लॉक स्वीप आपल्याला पाहायला मिळाला. हाय अँड हँडसम चेंडू पुन्हा एकदा चालला. बॅक टू बॅकचा आलेला हा दत्ताच्या गोलंदाजीवर दुसरा षटकार पाहायला मिळतोय. काय या फलंदाजी मैदानामध्ये करतोय तो संतोष मदने. 40+ टॅलेंट लेजंड खेळाडू आपण पाहतो. या ठिकाणी स्ट्रेट टू द ग्राउंड सरळ धाडलंय सीमा रेषा पलीकडे. लॉंग ऑफच्या डोक्यावरून मात्र आलेला सलगचा 3रा हॅट्रिकचा षटकार. आणि या टोटलचा विचार केला तर टोटल मात्र जाऊन पोहोचलंय अर्धशतकीय सांघिक खेळी आपण पाहतोय. 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेले टोटल मैदानामध्ये पाहायला मिळते. वैयक्तिक 13 चेंडू मध्ये 42 या आकड्यावर खेळताना आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र संधी बनवलेली गोलंदाज दत्ता याने, परंतु संधीचे सोनं मात्र करता आलं नाहीये, कारण की क्षेत्ररक्षणाची साथ देखील तेवढीच महत्वाची असते. शॉर्टलेगच्या खेळाडूने ही चुकी केली आणि एक महत्वाचा झेल त्याने जमिनीला मात्र दान केला आणि झेल सोडला तो संतोष मदने याचा, जो की आक्रमक खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. दत्तावर आक्रमण चढवले, 3 षटकार आले. तदनंतर मात्र ही डबलची धाव आली आहे. पुन्हा एकदा संतोष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. क्रीसवर मात्र उभा असेल, अगदी पाय रोवून मात्र मैदानामध्ये तो बसलाय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4थं षटक प्रोग्रेस वरती असेल. अजून देखील 1 षटकाचा खेळ बाकी असेल, परंतु टोटल बजावून पोहोचले ती 52 या आकड्यावरती. 52 धावा आपण पाहतो. या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतो. ड्राईव्ह करण्याचा विचार केलेला, परंतु चेंडू ऑन साइडला वळला गेला फ्रंट ऑफ द विकेट. 1 धावेने स्ट्राईक रोटेशनचं काम केलं जातंय. 1 धावेने संघ मात्र पुढे सरसावेल तो 53 या आकड्यावरती. 1 धाव जोडली जाते. आता ऑन स्ट्राईक आपण नवीन फलंदाज प्रथमेशला पाहतोय. इनॅट नंबर 6 या क्रमांकावर आलेला प्रथमेश मात्र आता स्ट्राईक एंडवर सज्ज असेल. क्रिकेटचं रणसंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतंय. या ठिकाणी स्लोवर डिलिव्हरी आपण पाहतोय. फिंगर रोल मात्र केलेला चेंडू हवेमध्ये पाहतोय, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची साथ मात्र लाभली नाहीये गोलंदाज दत्ता याला. 2 संध्या त्यांनी या षटकामध्ये मात्र मिळवण्याचं काम केलेलं, परंतु तसं घडलं नाहीये. क्रिकेट हे खेळ मात्र आपण पाहतोय युनिटी, एकतेचं खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि या क्षेत्ररक्षकाची भूमिका देखील तेवढीच गरजेची असते, परंतु तसं घडताना आपल्याला पाहायला मिळालं नाहीये.
आणि या 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाल्यानंतर टोटलचा जर आपण विचार केला तर टोटल जाऊन पोहोचले 54 या आकड्यावरती. बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा स्लॉग ओव्हरचा डेथ ओव्हरचं षटक घेऊन आज सज्ज असेल बॉलर नितीन. आपण पाहतोय नितीनसाठी या शेवटचं षटक त्याच्या वाटेला आलंय. ऑन स्ट्राईक प्रथमेश असेल. पहिला चेंडू आपण पाहतोय फुलटॉस डिलिव्हर केला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. एक धावेने स्ट्राईक रोटेशनचं काम केलं कारण की प्रथमेशला माहिती आहे आक्रमक फलंदाज जो की या संतोष मधने होता त्याला स्ट्राईकवर आणणं तेवढंच गरजेचं असेल. टोटल आपण पाहिली 55 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 षटकांची मॅच पाहतोय. शेवटचं षटक या मैदानावर पाहायला मिळतंय. अगदी फुलटॉस चेंडू होता परंतु मोठा फटका त्यांनी कन्वर्ट केला नाहीये. संतोष यांना स्ट्राईक एंडवर आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय. या ठिकाणी पुन्हा एकदा शेवटचे षटक आपण पाहतोय. एक धाव तर घेतली चित्त्याच्या चपळाईने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय परंतु थ्रो आपण पाहतोय चुकीच्या एंडवर थ्रो आला. त्या कारणास्तव या 2 धावा मात्र रोखू शकला नाहीये. 2 धावेच्या मदतीने टोटल मध्ये मात्र पुन्हा एकदा वृद्धी होईल. टोटल जाऊन पोहोचले ते 57 या आकड्यावरती. 57 धावा संतोष मधने. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती असेल गोलंदाज आपण पाहतोय नितीन. या ठिकाणी नितीनच्या चेंडूवर मात्र हा हाय अँड हँडसम स्वीट साऊंड मात्र पाहायला मिळाला. फलंदाज संतोष मधनच्या बॅट मधून एक धमाका आणि या ठिकाणी अर्धशतकीय पारी मात्र कंप्लीट झाली आहे. फलंदाज संतोष मधनेची बॅट वरती करून मात्र आपण सलामी द्यायची. या ठिकाणी सुरेख खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अद्याप देखील शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. नक्कीच खेळाडू देखील त्यांचे प्रोत्साहन देताना पाहायला मिळते. लोअर फुलटॉस चेंडू काव कॉर्नर रिझन मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक फील्ड करील. एक धाव घेतल्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव धोक्याची घंटा आणि रनआउटच्या स्वरूपात माघारी परतणार फलंदाज प्रथमेश. चांगले टोटल मैदानामध्ये पाहायला मिळतं. पहिले षटक जरी वन सोल्युशन संघाच्या बाजूने राहिलं असलं परंतु तसं बाकीचे 4 षटकांचा आपण विचार केला तर संतोष मधने अक्षरशः मैदानामध्ये बरसलाय. या ठिकाणी आडव्या बॅटने स्वीप केलाय चेंडूला. चेंडू सरळ चाललाय. डीप स्क्वेअर बाउंड्री रिझनच्या वरून मात्र आलेला संतोष बॅट मधनेचा अजून एक धमाका. हा चौकार पाहायला मिळतोय. चौकारांमध्ये पुन्हा एकदा मात्र टोटल मध्ये वृद्धी होताना पाहायला मिळेल. राजू आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंड वर फलंदाज असेल. टोटल अगदी वाढताना आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. टोटल मध्ये मात्र वारंवार वृद्धी होताना पाहायला मिळतीये. गोलंदाज नितीन देखील थोडस महागडा ठरतोय. नितीनचा पुढचा चेंडू असेल. या ठिकाणी मोठा फटका तर कन्वर्ट केलाय. चेंडूला सरळ धाडलंय. सीमा रेषा पार आलेला हा संतोष मधनेचा अजून एक धमाका षटकार आणि या षटकाराच्या माध्यमातून टोटल जाऊन पोहोचली आहे 74 धावेवर मात्र जाऊन पोहोचलाय तो. माने सरकार 11 कळंबोली संघ मात्र 74 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय आणि 75 धावांचं लक्ष्य मात्र ठेवलंय. चला त्याच दरम्यान इनिंग ब्रेक मध्ये मात्र टॉस केली जाईल. एसपी स्टार गजानन 11 मुलुंड संघ आणि त्यांच्या विरोधात अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली संघ या 2 संघांमध्ये नाणेफेकीचं कौल केलं जाईल. टॉस मात्र केली जाते मुख्य आयोजक रचित यांच्या शुभ हस्ते आणि टॉस मात्र
टॉस मात्र अभिनीत झालाय. अतुल दादा प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली संघ. आपला काय डिसिजन असेल त्यावर आपण नंतर ही सामना संपल्यावर नक्कीच अंमल करायचंय. पहिली मॅच आपण पाहतोय माने सरकार 11 कलंबोली त्यांच्या विरोधात वन सोल्युशन संघ मात्र खेळत होता. नाणेफेकीचा कौल प्रथमतः लागलेलं वन सोल्युशन संघाच्या बाजूने. डिसिजन मात्र त्यांनी क्षेत्ररक्षणाचा घेतलेला, परंतु तसं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून घडताना आपण पाहिलं नाहीये. कारण की 5 षटकांच्या अखेरीचा टोटल जर आपण पाहिली ना तर 74 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आणि आज संतोष मदनेचा जर आपण खेळ पाहिला तर तब्बल 64 धावांची वैयक्तिक खेळी मात्र संतोष मदनेच्या बॅट मधून आपण पाहिली. स्ट्राईक वरती माजिद आहे, नॉन स्ट्राईकला आली. माजिद बळवते का? हो माजिद. कोणकोडेचा? बोनकोडे बोनकोडे बोनकोडे. आपण पाहतोय आज स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक भव्य दिव्य टेनिसचा बॉल क्रिकेटची ही स्पर्धा, क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचं महायुद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून आणि लाईव्ह कव्हरेज केली जाणार ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते. अतुल प्रतिष्ठान श्री मोटर्स बोरिवली. पंच्याहत्तरचा लक्ष 74 रन्स ऑन बोर्ड आपण पाहतोय. माहितीच नव्हता ना काय नाव काय तुमचं? तर नेक्स्ट इनिंग साठी मात्र आज आपल्या समवेत जोडले जातील आपले साथी समालोचक मित्र साई रायजे तलोजा मजकूर. त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये स्वागत करू. ओव्हर टू साई राजे सर. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद रोहन दिघे सरांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकलात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमध्ये व सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानानं, शिवछत्रपती शिवरायांच्या पराक्रमानं, महात्मा फुले यांच्या संघर्षानं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वानं पाहून झाल्यात महाराष्ट्राच्या भूमीत क्रिकेटचा रंगतोय 16. गजर क्रिकेटचा 16 आनंदाचा स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक 2026 हा अद्भुत अविश्वसनीय क्रिकेटचा भव्य दिव्य 16 पारदर्शक नेत्रदीपक असं आयोजन गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आमचे बंधुतुल्य मित्र कांचनजी पालकर उपसरपंच केवाले. एक दर्जेदार स्कोरिंग सातत्याने त्यांची भूमिका राहते. यावेळेस पहिला चेंडू आपण पाहिला, प्लेसमेंट त्या ठिकाणी सन्मान दिला. गोलंदाजी मार्कवरती ते गोलंदाज आपण पाहतो मंगेश माने सरकार कलंबोली इथे फलंदाजी करत असताना 75चं लक्ष. मंगेश ओ फुल्लर लाईनचा चेंडू काऊन दिला, चेंडू मात्र डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत, येतील वागतील उचलतील फेकतील तत्पूर्वी मिळेल. या चेंडूवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघजम टेपला धाव पुस्तकावरती 1 धावा. श्रीगणेश ओपन झाल्यात. सलामीवीर माजिद आणि अली ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर गोलंदाज तयार मंगेश हॅप ट्रॅकर चेंडूला पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. दमदार शानदार रुबाबदार A1 क्वालिटीचा ग्रेट विकेट षटकार. दमदार सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. आली अगदी 600च्या स्ट्राईक रेटनं पसंती दिली आणि चेंडूला पाठवला सरळ प्लॉट मध्ये. दमदार फटका होता. 75 धावांचं लक्ष. 15.00 ची सरासरीने इथे मात्र फलंदाजी करायची. मंगेश इथे गोलंदाजीसाठी सज्ज असताना मॅन्डेटरी पॉवर प्ले म्हणजे अंतर्वर्तुळामध्ये 9 क्षेत्ररक्षक आणि अंतर्वर्तुळाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक. मंगेश तयार आहेत. फुला लाईनचा चेंडू गॅप मध्ये जबरदस्त तडाखा. इथे गॅप भरपूर मोठा. धावसंख्येचा नाही तोटा. मिरती 4 रनों के लिए चौकार आलाय.
चौकाराच्या बरोबरीने संघाचा टेपला धाव पुस्तक करते 19 धावा 1/11 11 धावसंख्या 1500 सरासरीने नक्कीच धावसंख्या बनवायची आहे. मंगेश इथे गोलंदाजी करतायत. अलीला मात्र इथे सूर ताल लय सर्व काही मिळालं आहे. ती गॅप मध्ये अगदी हा फटका आपण पाहिला अगदी सुईमध्ये धागा विणवावा इतका चांगला फटका त्याच्या बॅट्समध्ये एक्झिक्यूट केला आणि चेंडूला पाठवला सीमा पार 4. 11 धावा आहेत. 75चा लक्ष्य सामने का ना अंधेरा है पहाड़ चिटकर रास्ता बनाना है. मुश्किल तो जरूर है लेकिन नामुमकिन नहीं है. गोलंदाज तयार मंगेश यांच्या षटकातील पुढील चेंडू अंगलीसाठी फुलर लाईनचा चेंडू होता बॅटच्या स्लॉट मध्ये नाही आहे. खेळाडू कक्षामध्ये देखील खेळाडू वर्गाला वाटलं की हा चेंडू प्लॉट मध्ये जर आला असता स्लॉट मध्ये आला तर नक्कीच चेंडू प्लॉट मध्ये गेला असता. चांगली गोलंदाजी एका डझनामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा आहेत. मंगेश इथे गोलंदाजी करतात P1 मध्ये 5 षटकांची मॅच. माने सरकार कलंबोली टीम इथे खेळत असताना 75 धावांचं लक्ष. फुलर लाईनचा चेंडू जबरदस्त तडाखा प्रखर सूर्याच्या तेजोमय किरणांसमोर लखलखित प्रकाश निर्माण व्हावा आणि सूर्याने त्यांचा जय जयकार करावा इतका चांगला फटका फलंदाजी करत असताना आपण पाहतोय माजीच्या बॅट्स मधून येतोय खणखणीत दर्जेदार षटकार. षटकाराच्या बरोबरीने संघाचा टेपला विराट कोहली जर्सी क्रमांक 18 धावा आहे. पहिल्या षटकाचा खेळ अगदी सुरुवात बेधडक झाली आहे. ही सुरुवात हवी होती. पार्टनरशिप अगदी चांगली 24 इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धा 7 समुद्र पार कव्हर केली जाते. नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. स्पीड मध्ये चला. आपण पंचजना वॉर्न करा कारण 5 षटकांसाठी तुमच्याकडे मात्र 25 मिनिट्स असतील आणि 3 षटक तुम्हाला 15 मिनिटांमध्ये इथे कव्हर करायचे आहेत. चला ऑलरेडी आपण मॅच देखील उशिरा चालू केले तर विनंती करतोय आपण फास्ट केला. ज्यावेळी ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती जाईल त्यावेळी तुम्ही टीम मीटिंग घेऊ शकता. राजू येतात. आली आहे स्ट्राईकला. 75 धावांचं लक्ष भरपूर मोठा लक्ष परंतु तो सोपा बनवत चालाय. पहिल्या षटकामध्ये धाव कुठून काढल्या दोन्ही फलंदाजांना 18. गोलंदाज सज्ज राजू. हो चांगला फटका. टॅपिंग क्रिकेट अंडरआर्म क्रिकेट मध्ये फटके आपण सातत्याने पाहतो. एक धाव एका धावच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपला 19 या अंकावरती. वीरेंद्र सहवाग यांचा हा लकी अंक आपण सातत्याने पाहिला. 19 धावा आहेत. 75चं लक्ष. ड्राईव्ह करतात जबरदस्त चेंडू चाला गॅप मधून एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. हो दर्जेदार क्षेत्ररक्षण सूर्य क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहिला. 2 धावा जरूर मिळतील. 2 धावाच्या बरोबरीने संघ जाऊन टेपतो. धाव पुस्तकावरती 19 धावसंख्या 21. गणरायाचा शुभ अंक 21 धावा आहेत. चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी ती जुळत चालली आहे दोन्ही फलंदाजामध्ये. माजिद आणि अली. माने सरकार कलंबोली टीम इथे खेळ साकारत असताना वेग होता बॅटची एसटी रक्षकाला चकवा देत चेंडू मात्र चालतो शॉट फाईन लेगला. डॉट चेंडूची सफर बऱ्याच वेळानंतर हा चेंडू आपण डॉट येताना देखील पाहतोय. 21 धावा 54 अद्याप देखील बनवायच्या देणाऱ्या चेंडूवरती. फुल्लर लायनचा चेंडू फक्त दिशा दाखवली आहे. चेंडूला पाठवला टिप स्कोअरला एक बाउंड्री रेषेच्या बाहेर. तितकीच लांबी आणि तितकाच अंतर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर छू म्हणतात. षटकार आलाय. सुरेख दर्जेदार फटका होता माजीच्या बॅट्स मधून. षटकार क्रमांक 2. सत्तावीस धावा 27. राजूवरती आक्रमण. पुन्हा एकदा फुल टॉस होता. दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या स्लॉट मध्ये नाहीये. डॉट चेंडू गेलाय. डॉट चेंडू गेलाय. राजू गोलंदाजी करतायत. चेंडू झाले तर राजूंच्या षटकातील तब्बल 5 सेकंड पॉवर प्ले मध्ये अंतिम चेंडू माजीसाठी. 27 धावा पहिल्या षटकामध्ये 18 आल्यात.
ड्राईव्ह करतात, ऑन ड्राईव्हचा फटका गॅप मधून चाला, क्षेत्ररक्षक दोन क्षेत्ररक्षक येतात, चेंडूवरती दर्ज येतात. F1 क्वालिटीचं क्षेत्ररक्षण, 2 धावा नाही रोखू शकत. 2 धावाच्या बरोबरीने षटक क्रमांक 2 देखील समाप्त होत आहे आणि संघाची धावसंख्या बिनबाद 29. माने सरकार कलंबोली, माफ करा, वन सोल्युशन इथे खेळ साकारत असताना मंगेश आणि यांच्या पहिल्या षटकामध्ये 18 आल्या, राजू आल्या सेकंड पॉवर प्ले मध्ये, त्याच्या षटकामध्ये धावसंख्या आल्यात 11. एकूण धावसंख्या पाहिल्यात धाव पुस्तकावरती तब्बल 29. वन सोल्युशन्स. अठरा चेंडू आणि 46 धावेची गरज. दत्ता का बहुत भारी मारेगा, 18 में 7 छक्के मारने, 18 में 7 छक्के मारने, बरोबर कॅल्क्युलेशन. येस, दत्ता सरांचं अगदी कॅल्क्युलेशन भरपूर चांगलं आहे. फक्त 7 षटकार ठोकायचे आहेत. क्या बात आहे. विक्रम, विक्रम गोलंदाजी मागवरती येतात. क्षेत्ररक्षण विखुरलेलं, ज्या पद्धतीने मोत्यांचे माल तुटल्यानंतर मोती विखुरले जातात, विखुरलेलं क्षेत्ररक्षण समोरच्या दिशेने खेळतात की आतमध्ये डीप लॉंग ऑफला चेंडू सीमा पार, खनखनीत दर्जेदार 4 रनों के लिए. जबरदस्त तडाखा होता. 33 डबल तिरी, 3च्या पुढे 3, 3च्या पाठी 3, 0 गडी बाद. वन सोल्युशन. जबरदस्त पार्टनरशिप माजिद आणि अली, सुरेख खेळ मैदानावरती साकारत असताना पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात, ऑन ड्राईव्हचा फटका, टॅपिंग क्रिकेट, एकदम सहजरित्या पूर्ण. 34, 34 धावा. जबरदस्त जबरदस्त इथे गोलंदाजी करायची आहे तुम्हाला. मात्र विकेट टेकून गोलंदाजी विक्रमला इथे मात्र विक्रमादित्य करायचं आहे. विकेट टेकन गोलंदाजी करायचं आहे. फुल्लर लाईनचा चेंडू इथे फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक आहेत, हाताचा पिसोरा फुलवत त्या हातामध्ये त्या चेंडूला कॅरी केला, कैद केला आणि फलंदाज बाद झाला. माजिदचा खेळ समाप्त. माजिदने आपल्या संघासाठी योगदान दिला. अगदी त्याच्या बॅट्स मधून 2 षटकार पाहिले, 17 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. येस, विकेट टेकन गोलंदाजी विकेट हवी होती, ती विकेट मिळाली आहे. 34 आहे, 34. दत्ता येतात. जबरदस्त वन डाऊन मध्ये सातत्याने त्यांचा खेळ खूप तीक्ष्ण आणि तिखट राहिला. परंतु पाहूया आता या मैदानावरती कशा पद्धतीने त्याचा खेळ असेल. क्षेत्ररक्षक पहा, डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट फाईन लेग गलीमध्ये, शॉर्ट मिड ऑफला, शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण इथे आपण पाहतोय. हो, दत्तासाठी ड्राईव्ह करतात, डीप मधून क्षेत्ररक्षक दूर येतात, येतील वागतील उचलतील फेकतील, तत्पूर्वी मिळेल शेंडीवरती फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. दहा पुस्तकावरती 35, 40 धावा बनवायच्या अद्याप देखील. 14 चेंडू 40 धाब्यांची गरज. 14 मध्ये 40. फुल्लर लाईनचा चेंडू इथे मात्र गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. टॉस केलात, ऑन द राईज खेळतात, डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. मिळेल फक्त सिंगलच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. तर 13 मध्ये 39, 13-39 गोलंदाजी करतात विक्रम. सुरेख यस, 300च्या स्ट्राईक रेट नाही तर मात्र फलंदाजी करायची. अगदी झोपून झाडू शॉट आपण या ठिकाणी पाहिला. फक्त मिळेल सिंगलचे 5 बनने वाले हे नाही. दिल्ली कोर्स दूर षटक क्रमांक 3 येथे संपलाय. आता उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 38 धाब्यांची गरज. 19.00 ची सरासरी इथे गाठायची आहे. बारा चेंडू 38 धाब्यांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये
12 चेंडू आणि 38 धाब्यांची गरज आहे. चला क्षेत्ररक्षण सजवा आता आपण त्वरित. 12 चेंडू आणि 38 धाब्यांची गरज. राजू ज्यांना सेकंड पॉवर प्ले मध्ये 11 धावा खर्च केल्या, पुन्हा एकदा त्याच्यावरती मात्र भरोसा दाखवला जात आहे. 12 मध्ये आता 38 19.00 ची सरासरी इथे गाठायची आहे. राजू गोलंदाज सज्जन दत्तासाठी. येस, पंच आमच्या दिशेने वळतात, सांगतात इट इज अ वाईट बॉल. आणखीन एक चेंडू मात्र गोलंदाजाला फेकावला गेला. राजू वेगवान तेज तरार गोलंदाज आहे. आता मात्र 12 मध्ये बनवायच्या 37 धाब्यांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम इथे आपण या ठिकाणी पाहतोय. बॅकच्या स्लॉट मध्ये पाठवलाय प्लॉट मध्ये संघर्षमय षटकार. जबरदस्त दत्ता ऑन फायर. यस, जबरदस्त तडाखा आपण या ठिकाणी पाहिला. दत्ता काप चल रहा है पत्ता. 11 मध्ये 31, 11 चेंडू 31 धावांची गरज. पुन्हा एकदा मात्र सोडून देतात. कुठेतरी मनोवैज्ञानिक दबाव येतो राजूवरती. आता 11 मध्ये बनवायचे आहेत 30, 5 टोकायचे आहेत. दत्ता सरांच्या भाषेमध्ये म्हटलं तर 5च पाहिजेत. राजू इथे गोलंदाजी चांगली, ते विकेट टेकन गोलंदाजी राजू मध्ये क्षमता आहे, ताकद आहे. हो जज बाय जुनून आहे, तो दाखवावा लागेल. एज लागते परंतु पंच तटस्थ टॅप चलावतो. चेंडू अगदी बॉम्सर आपण या ठिकाणी पाहिला. आणि ते मात्र डॉट चेंडूची सफर समीकरण येऊन टिपले. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 30 धाब्यांची गरज आहे. 300च्या स्ट्राईक रेटनं इथे फलंदाजी करायची आहे. दत्ताचा स्टान्स भरपूर चांगला आहे. अटॅक मोड इथे मात्र ऑन असताना ड्राईव्ह करतात. इथे मात्र सिंगल जरूर मिळेल, सिंगलच्या जास्त नाहीये. आता 9 मध्ये 29. संघर्ष भरपूर मोठा. आजचा संघर्ष तुमचा उद्याचा सामर्थ्य निर्माण करत असतो. म्हणून संकटावर अशा पद्धतीने तुटून पाडायचं. जिंकलो तर इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. परंतु इथे इतिहास घडला जाईल का? गोलंदाज सज्ज आहेत राजू. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय सलामीवीर अली. अली मध्ये क्षमता आहे. ड्राईव्ह अगदी व्हाईट यॉर्करचा हा चेंडू होता. फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरीने संघ पुढे टेपलाय. उर्वरित समीकरण येणारे चेंडू हातामध्ये असतील ते मात्र 8 बॉल आहेत. संघ जाऊन टेपला धाव पुस्तकावर एकूण 47. 8 चेंडू आणि 28 धावेची गरज. 8-28. आलाय पुन्हा एकदा संघर्षमय षटकार. पलीकडे गेला का? 8-28 समीकरण होतं. तर 7 चेंडू आणि आता 7-22 समीकरण. जबरदस्त लाजवाब दत्ता इथे मात्र खेळ साकारत असताना. 7 चेंडू आणि 22 धाब्यांची गरज. दत्ता ऑन फायर. जबरदस्त तडाखा आपण दत्ताच्या बॅट्स मधून देखील पाहिला. दत्ताने देखील 2 षटकार जरूर ठोकल्यात. 7 चेंडू 22 धाब्यांची गरज आहे. 7-22 मॅच बॉल येतोय. या चेंडूवरती प्रहारी फलंदाजी आपण पाहिली दत्ताची, अलीची पाहिली. 7 मध्ये आता 22. राजूवरती दबाव आहे, तो दबाव हटून इथे गोलंदाजी त्याला करायची आहे. 7 चेंडू 22 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. फटका बसलाय. क्षेत्ररक्षक आहे, टिपला जेल. संपलाय दत्ताचा खेळ. आता 6 चेंडू 22. फिरोज येतात, परंतु आता संपूर्ण जबाबदारी सलामीवीर अलीवरती आले. चला क्षेत्ररक्षण सजवा आपण. माने सरकार कलंबोली टीमला विनंती करीन की आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. सात चेंडू 22 धाब्यांची गरज.
मोठे फटक्यांची गरज आहे. षटकार चौकार चौकार षटकारांची नितांत गरज आहे. अली येतात गोलंदाजी माग वरती. गोलंदाज या ठिकाणी बघा संतोष अगदी उलटी कॅप परिधान करून इथे गोलंदाजीसाठी सज्जाद अली वरती जबाबदारी येऊन टेपले. 6 चेंडू 22 धावांची गरज. संघाला धोका मग बिंदास ठोका. ठोकम ठोक फलंदाजी इथे मात्र साकारावी लागेल. हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. अभी नहीं तो कभी नहीं. 6 मध्ये बनवायच्या 22. कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहिए आप जैसा. 6 चेंडू 22 धावांची गरज. अली मध्ये क्षमता ताकद आहे ती ताकद इथे पणाला लावायची. 6 मध्ये 22. तो इथे मात्र चेंडू ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर टर्न होत आहे. कट करतायत चेंडू संतोष. आता मात्र 6 मध्ये बनवायच्यात 21. 6 मध्ये 21. षटकारांची गरज आहे. चौकारांची गरज आहे. मोठे फटक्यांची गरज आहे. ओ इथे मात्र लोअर फुल टॉस. फिरोज येत आहेत. फिरोज येत आहेत स्ट्राईक एंडला. 5 मध्ये 20. प्रत्येक चेंडूवरती चौकार. 400च्या स्ट्राईक रेटनं इथे मात्र फलंदाजी करायची आहे. फिरोज येतात. तिथे मात्र त्याच्यामध्ये क्षमता असेल तर दाखवावी लागेल. तो झिजेल तोच चमकेल आणि चमकण्यासाठी तुम्हाला इथे घाम घालावे लागतील. पाच मध्ये बनवाच्या आहेत 20. जीत के खातिर जुनून होना चाहिए. जिसमें उबाला हो ऐसा खून होना भी चाहिए. ये आसमान में आएगा जमीन पर. बस इरादों में जीत की गूंज होनी चाहिए. 5 मध्ये 20 रन. फिरोज स्ट्राईक एंडला. फिरोज स्ट्राईक एंडला. रेडी नव्हते. पोझिशन नव्हती फिरोजची. जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी इथे करायची आहेत. 5 मध्ये 20. लाईन पाहावी लागेल. इथे मात्र एसटी रक्षक बीट जरूर झालेत. पंचामच्या दिशेने 1+1 वाईट चिकून. आता मात्र 3 षटकार टोकाचे आहेत. 5 मध्ये 3 षटकार. गोलंदाजी करत असतात संतोष. संतोषला एक चांगली कामगिरी करायची आहे. फिरकीचा जादूगार आहे. आपला फिंगर रोल इथे मैदानावरती आपला अधिराज्य तर तुम्हाला कायम ठेवायचा असेल तर तुम्हाला झिजावं लागेल. 5 मध्ये 18 धावांची गरज आहे. प्रत्येक संघाला इथे जिंकणं गरजेचं राहील की ती चांगली स्पर्धा आपण इथे अनुभवत असताना. आला बॅटच्या स्लॉट मध्ये ताकदीचा प्रचंड वापर. चेंडूला पाठवलाय सरळ पार्किंग प्लॉट मध्ये. दमदार शानदार संघर्षाचा संघर्षमय षटकार. 4 मध्ये आता 12. 3 चौकार देखील चालतील. 2 मोठे षटकार देखील चालतील. मॅच जिंकणं गरजेचं आहे. दोन माराचे आहेत. आणखीन एक चांगला तडाखा डिबेक्सच्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकांनी चुकी केली आहे. झेल सुटलाय. कैचेस विन द मैचेस. पकड़ो क्या जीतो मैच भाई. छोड़ोगे कैच तो भाई कैसे जीतोगे मैच. 3 मध्ये 10 बनवायचे आहेत. कॅचेस विन द मॅचेस असं सातत्याने म्हटलं जातं. हिटमॅन रोहित शर्माचा झेल सुटला. वैयक्तिक 4 धावसंख्येवरती. तिसरा परिणामी केलेली चूक. त्यानंतर 264 धावांची मॅरेथॉन इनिंग पाहिली हिटमॅन रोहित शर्माच्या. त्या 3 मध्ये बनवायच्या आहेत 10. अली जीवनदान आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद त्याला मिळालाय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. अगदी 3 मध्ये आता 10 धावा. 1 षटकार 1 चौकार चालेल मॅच मध्ये. मॅच पैसा उसूल मॅच. अली घेतात स्ट्राईकला. मॅचच्या स्लॉट मध्ये फटक्यामध्ये आहे वजन. रन मिळतील अर्धा डझन. फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. अली यांनी सकाळच्या 9 वाजता या मैदानाचा भरपूर सखोल अभ्यास केला आणि अभ्यास इथे करत असताना त्याचा फल त्याला या मैदानावरती मिळत असताना. 2 चेंडू 4 धावांची गरज आहे. अली खेळतो तो वैयक्तिक पाण्याची मांग होते. पाणी घेऊन चला. प्रचंड अभ्यास केला खेळपट्टीचा अली. अगदी सलामीवीर म्हणून आलेत आणि अंतिम क्षणापर्यंत ते तल टोकून बसल्यात. 1 मॅन आर्मीची भूमिका साकारत असताना अली खेळतात. वैयक्तिक धावसंख्या पाहिल्या अलीच्या 12 चेंडू मध्ये 34 धावसंख्येवरती खेळत असताना कांचनजी पालकर सर आम्हाला जबरदस्त माहिती देतात. 2 चेंडू 4 धावांची गरज. 6 मध्ये 22 ची मॅच होती. त्यानंतर आता मॅच येऊन टेपले 2 मध्ये 4. हे असंच तर नाव क्रिकेट आहे. कोणाला हसवतो कोणाला रडवतोय.
2 मध्ये 4. क्षेत्ररक्षण विखुरलेलं. कॅचेस विथ द मॅचेस एका झेलची किंमत किती महागडी पडू शकते ते आपण अनुभवत असताना. 2 मध्ये 4. गोलंदाज तयार संतोष. फुल्लर लाईनचा चेंडू होता एकदम कम्प्लीट. राजू येतात. ओ हो चुकी करतात. इथे आपण पाहतोय चुक्या इथे घडल्या जातात. अगदी बॉलर स्टंपला देखील लावलं असतं तरी क्रॉसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. तुम्हाला 2 या बनवाव्याच लागणार आहेत. चुकी केली मी म्हणेन गोलंदाज संतोष अगदी समोर स्टंपिंग केली असती तर एका चेंडूवरती 3 धावा राहिल्या असत्या. कदाचित क्रॉसिंग जर नसती झाली तर नवीन गोलंदाज त्या ठिकाणी आला असता. जर आणि तर या भाषेला क्रिकेटमध्ये स्थान नसतो. काय होऊ शकतो. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग आली. सलामी वीर मैदानावरती साकारत असताना प्रेक्षक मायबाप मॅच जर आवडली असेल मैदानाच्या चौबरीत एकदा टाळ्या हव्यात. 1 चेंडू आणि 2 धावेची गरज संतोष. इथे गोलंदाजी करत असताना टाळ्या होऊ द्या. आम्ही मात्र शांत बसतोय. हो हो सर्व काही सुरळीत घडलं होतं आणि अंतिम क्षणामध्ये इथं बाजी मारली आहे. माने सरकार कलंबोली संघाचं मनपूर्वक अभिनंदन. सर्व काही सुरळीत घडलं होतं. अलीने अगदी वनमॅन आर्मीची भूमिका देखील साकारली होती. परंतु अंतिम क्षणामध्ये चेंडू संतोषनं काय जबरदस्त चेंडू फेकला. चला हँडशेक करा आणि मैदानाचा ताबा जोडा. 1 सोल्युशन. हरलात पण वाघासारखे लढलात आपण. मॅन ऑफ द मॅच देऊया आपण. संतोष मधनेनं 64 धावांची मॅरेथॉन इनिंग षटकार चौकारांचा पाऊस पडताना पाहिला. संतोष मधने ठरतोय या मॅचचा पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो.